टिप नंबर 1. मेथीच्या भाजीला मुळातच थोडासा कडवटपणा असतो. मेथीची भाजी विकत घेताना जर जाड पाने व गडद हिरवा रंग, उंचीला वाढलेली भाजी व बाजूला न फुटलेली पानाची सरळ जाड कांडी असेल तर अशी भाजी जास्त कडवट लागते. याउलट उंचीला छोटी, एकाच मुळातून अनेक पालवी फुटलेली, एकदम कोवळी पाने, त्याच्या काड्या बारीक असलेली अशी भाजी विकत घेतल्यास ती चवीला जास्त कडवट लागत नाही. तर बाजारातून मेथीची भाजी खरेदी करताना तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 2. कावीळ बरी करण्यासाठी त्रिफळा, आलं आणि गूळ समप्रमाणात बारीक करून पाण्याबरोबर प्यावे. यामुळे कावीळ बरी होते. तर कावीळसारखा भयंकर आजार जर झाला असेल तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 3. सतत कोरडे अन्न खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त प्रमाणात वात वाढतो. यामुळे केसांमध्ये कोंडा देखील होतो आणि हाडामध्ये कटकट, आवाज होणे अशा समस्या निर्माण होतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. शेवग्याच्या पानात अँटीऑक्सिडंट तत्वांचा खजाना आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीत वाढ होते. तसेच शरीर आजाराचा योग्य प्रकारे सामना देखील करू शकते. टिप नंबर 5. शेवग्याची पाने सकाळी उपाशी पोटी म्हणजेच अनुशापोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण राहण्यास मदत मिळते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत ठरते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका यामुळे कमी होतो. तर हृदयासंबंधित आजाराचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. त्यासाठी तुम्ही निरोगी शरीर राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 6. शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन यंत्रणा देखील चांगली राहते. यामुळे बद्धकोष्ठता देखील दूर राहते आणि पचनासंबंधित आजार देखील यामुळे दूर होतात. टिप नंबर 7. या पानात व्हिटॅमिन्स ए व ईचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले होते. त्वचेला सुरकुत्या होण्याचे प्रमाण देखील यामुळे कमी होते. टिप नंबर 6. शेवग्याची पाने मेटाबॉलिझम वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन नियंत्रणामध्ये राहते. याच्या सेवनामुळे भूक कमी होते आणि शरीरातील ऊर्जा वाढते. तर ज्यांना पण लठ्ठपणा किंवा वजन कमी करायचे आहे त्यांनी ही ट्रिक्स ट्राय करू शकता. टिप नंबर 7. शेवग्याची पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी ही पाने चघळल्याने त्यांना खूपच फायदा होतो. टिप नंबर 8. मानसिक आरोग्यासाठी देखील शेवग्याची पाने चांगली असतात. यातील तत्वे तणाव आणि चिंता दूर करतात. तर तुम्हाला पण ताणतणाव असेल तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 9. यातील अँटीऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. हे शरीराला डिटॉक्सिफाय करते. यामुळे अनेक रोगाचा पासून आपल्या शरीराला बचाव करते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. कर्करोगाची लक्षणे कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानाचा वापर केला जाऊ शकतो. शेवग्याच्या पानामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व मैत्रिणींना शेअर नक्की करा. टिप नंबर 11. केसांना सिल्की आणि मजबूत होण्यासाठी आवळा पावडरचे आणि लिंबू रस केसांना लावल्यास केस काळे होऊन ते अत्यंत सिल्की देखील होतात. टिप नंबर 12. हाडे मजबूत होण्यासाठी 1 ते 2 अंडी रोज उकडून खावी आणि जे लोक अंडी खात नाहीत त्यांनी पांढरे तीळ खावे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. टिप नंबर 13. पाणीपुरीसाठी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवताना त्या
एकदम कुरकुरीत होण्यासाठी पुरी तळताना रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिसळा. यामुळे पुऱ्या अगदी कुरकुरीत होतात. तर अगदी हॉटेलमध्ये भेटतात अगदी तशाच पाणीपुरीच्या पुऱ्या घरी बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 14. हिवाळ्यामध्ये बाहेर ठेवले तरी तूप जास्त घट्ट होते आणि तूप काढताना आपल्याला ते परत परत गरम करावे लागते. यामुळे छोटा स्टीलचा चमचा गॅसवर छान गरम करून त्याने तूप काढावे. यामुळे तूप सहज काढता येते. तर तूप काढताना तुम्ही ही ट्रिक्स एकदा नक्की ट्राय करा. टिप नंबर 15. तुम्हाला गाजराची साल काढायची असेल तर साल काढण्यात बराच वेळ लागतो. गाजर 5 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवावं व नंतर 2 मिनिट थंड पाण्यात ठेवावं. यामुळे गाजराची साल झटपट म्हणजेच पटकन काढता येते. टिप नंबर 16. सुके मसाले प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नयेत. यामुळे मसाल्यांचा वास लवकर उडतो. त्यामुळे मसाले काचेच्या बरणीमध्ये मसाले स्टोअर करून ठेवल्यास मसाल्यांचा वास तसाच राहतो. तर मसाल्यांचा वास टिकवण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा. टिप नंबर 17. पोहे मोकळे बनविण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यानंतर पोहे बनवा. यामुळे पोहे छान मोकळे सळसळीत होतात. तर मोकळे पोहे बनवण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टिप नंबर 18. खारीक मिक्सरमधून बारीक करताना खारीकचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यामुळे खारीक छान बारीक होते आणि मिक्सरचे पाते देखील यामुळे तुटत नाही. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 19. आंब्याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून प्यावे. यामुळे मधुमेह किंवा डायबिटीज कमी होते. टिप नंबर 20. सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्या. यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 21. केस चमकदार होण्यासाठी खोबरेल तेलात मेथी दाणे उकळून ते तेल केसांना लावले तर केस मजबूत चमकदार होतात आणि केस गळणे देखील यामुळे कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. तर केसासंबंधित जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करून पहा.